भंडारा विभागात येत असलेल्या कौलेवाडा शिवारात शेतात तुरी कापण्यासाठी गेलेल्या द्रुपदा किसन खंडाते या महिलेला दिनांक 29 जानेवारी रोजी नरभक्षी वाघाने झडप घालून ठार केले। त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर फार मोठा आघात झालेला आहे। ही महिला करती-धरती असून त्यांच्या कुटुंबावर फार मोठी कठीण परिस्थिती आलेली आहे। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीतर्फे वन विभाग यांना निवेदनातर्फे प्रशासनाकडून त्यांना 50 लाखाची मदत देण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी भंडारा जिल्हा तर्फे करण्यात येत आहे। या प्रसंगी निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनपाल गडपायले, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक डीजी रंगारी, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी अरुण गोंडाने, राधेश्याम कावडे, राहुल गजबिये, उमाकांत रामटेके, नितीन गजबिये, परमेश्वर वलके व इतरही कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते। मी डीजी रंगारी, जिल्हा संघटक वंचित बहुजन आघाडी भंडारा। 29 जानेवारीला कौलेवाडा भंडारा वन विभागात क्षेत्रातील हा एक गाव आहे। या गावामध्ये द्रुपदा खंडाते ही महिला शेतामध्ये तुरी कापण्याकरता गेली असता दबा धरलेल्या नरभक्षी वाघाने त्याच्यावर हल्ला करून काही अंतरावर भरकटत नेले व त्यात तिची मृत्युमुखी पडली। काही अल्पशः फॉरेस्ट विभागाने त्यांना मदत दिलेली आहे, परंतु वंचित बहुजन आघाडीचं अशी मागणी आहे की ती अतिशय हलाखीच्या परिस्थितीत, गरीब परिस्थितीत आणि घरची प्रमुख म्हणून ती कार्य करत होती। अनाईचे त्याच्या मृत्यू पश्चात सर्व कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि म्हणून अशा या द्रुपदा खंडाते महिलेला प्रशासनाने 50 लाखाची मदत द्यावी याकरिता आम्ही डीएफओ साहेब वन विभाग भंडारा यांना निवेदन देण्याकरता आम्ही आलेलो आहोत आणि त्या निवेदनाचा विचार प्रशासन करेल अशी मी त्यांचे विनंती करतो आणि आग्रहाची मागणी करतो की प्रशासनाने आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनावर विचार करावा।